मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढायची, प्रीमियम भरून लाईफ कव्हर आणि फिक्स्ड इन्कम सुद्धा मिळवायचे आणि पॉलिसी पूर्ण झाल्यावर भरलेला संपूर्ण प्रीमियम सुद्धा परत मिळवायचा. असा प्लॅन आहे का? हो आहे. टाटा AIA लाईफ इन्शुरन्सच्या एका बेस्ट लाईफ इन्शुरन्स कम फिक्स्ड इन्कम म्हणजे जीवन विमा आणि दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या पॉलिसीची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. ज्यामध्ये जीवन विमा तर मिळतोच, पण दरवर्षी फिक्स्ड रक्कम सुद्धा आपल्याला मिळते. टाटाची ही कोणती पॉलिसी आहे आणि त्यामध्ये आपल्याला गुंतवणूक कशी करता येईल? आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा AIA लाईफ इन्शुरन्स पॉलिसी बद्दल चर्चा करणार आहोत, जे इन्शुरन्स सोबत फिक्स्ड इन्कम सुद्धा देते. टाटाच्या या पॉलिसीचे नाव आहे टाटा AIA लाईफ इन्शुरन्स फॉर्च्यून गॅरंटी प्लस पॉलिसी. मित्रांनो, या प्लॅनचे प्रमुख आकर्षण म्हणजे तो मार्केट सोबत लिंक नाही. हो, नॉट लिंक्ड, म्हणजे जर मार्केट कितीही खालीवर झाले तर त्याचा या पॉलिसीवर काहीही परिणाम होणार नाही. तसेच यामध्ये आपल्याला काही कालावधीसाठी एक फिक्स्ड इन्कम मिळत राहते आणि काही कालावधीनंतर आपण जमा केलेला संपूर्ण प्रीमियम आपल्याला परत दिला जातो. प्लॅन अंतर्गत मिळणारे फिक्स्ड इन्कम आपल्याला कधीपर्यंत हवे आहे ते सुद्धा आपण यामध्ये ठरवू शकतो. पॉलिसीची महत्त्वाची वैशिष्ट्ये, की फीचर्स. गरजेनुसार पॉलिसीमधील दोनपैकी एक पर्याय आपल्याला निवडता येतो. हे दोन पर्याय कोणते ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याचप्रमाणे जितके वर्ष नियमित उत्पन्न हवे असेल तो कालावधी सुद्धा आपल्याला निवडता येतो. निवडलेल्या उत्पन्नाचा कालावधी संपला की आपण भरलेला प्रीमियम सुद्धा आपल्याला परत मिळतो. रेग्युलर उत्पन्न दर महिन्याला हवे की वार्षिक याचीही निवड आपल्याला करता येते. एकाच प्रीमियम मध्ये जॉईंट लाईफ इन्शुरन्सची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. प्रीमियम पेमेंट टर्म ची निवड देखील या पॉलिसीमध्ये आपल्याला करता येते. पॉलिसीमध्ये सहभागी होण्याकरिता कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 60 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, पॉलिसी अंतर्गत कर्ज मिळते आणि पॉलिसी सरेंडर देखील करता येते. पॉलिसी टर्म आहे तोपर्यंत पॉलिसी धारकाला लाईफ कव्हर आणि डेथ बेनिफिट सुद्धा मिळतो. तसेच आयकर कायद्यानुसार टॅक्स बेनिफिट सुद्धा या पॉलिसीमध्ये मिळतात. पॉलिसी ऑप्शन्स. ज्यावेळी आपण टाटा AIA लाईफ इन्शुरन्स फॉर्च्यून गॅरंटी प्लस पॉलिसी खरेदी करतो त्यावेळी आपल्या समोर दोन ऑप्शन्स असतात. रेग्युलर इन्कम विथ इनबिल्ट क्रिटिकल इलनेस बेनिफिट. या दोघांमधील फरक तो काय? जर आपण रेग्युलर इन्कम हा ऑप्शन निवडला तर त्यामध्ये नियमित उत्पन्न आपल्याला कसे मिळेल हे एका उदाहरणामार्फत आपण समजून घेऊ. समजा पॉलिसी धारकाचे वय 35 वर्ष आहे आणि त्याला टाटा AIA लाईफ इन्शुरन्स फॉर्च्यून गॅरंटी प्लस पॉलिसी विथ रेग्युलर इन्कम ऑप्शन खरेदी करायची आहे. त्यासाठी पॉलिसी टर्म म्हणजे कालावधी त्याने निवडला 10 वर्षाचा. प्रीमियम पेमेंट टर्म म्हणजे प्रीमियम कधीपर्यंत भरायचा तो कालावधी, तो देखील निवडला 10 वर्ष. तसेच पॉलिसी टर्म दरम्यान दरवर्षी 1 लाख रुपये प्रीमियम भरायचे त्याने ठरवले, म्हणजे महिन्याला ती रक्कम होते 8,333 रुपये 33 पैसे. पॉलिसीधारकाने बेसिक सम ॲश्युअर्ड म्हणजे मूळ विम्याची रक्कम निवडली आहे 12 लाख रुपये. मित्रांनो, हा प्लॅन रेग्युलर इन्कम प्लॅन असल्याने त्यासाठी इन्कम टर्म म्हणजे रेग्युलर इन्कम किती वर्षांपर्यंत हवे आहे ते त्याने 25 वर्ष निवडले. म्हणजे पॉलिसी प्रीमियम टर्म संपल्यानंतर 11व्या वर्षापासून 35 वर्षांपर्यंत, म्हणजे 10 वर्ष प्रीमियम पेमेंट टर्म आणि 11व्या वर्षापासून 35 वर्षापर्यंत इन्कम टर्म. तर 1 लाख दरवर्षी प्रमाणे 10 वर्षांपर्यंत पॉलिसीधारकाला 10 लाखांचा प्रीमियम भरावा लागेल. प्रीमियम भरण्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 10 वर्षानंतर 11व्या वर्षापासून पॉलिसीधारकाला दरवर्षी 93,280 रुपयांचे फिक्स्ड इन्कम नियमित उत्पन्न सुरू केले जाईल, जे पुढचे 15 वर्ष त्याला मिळत राहणार आहे. म्हणजे 23,32,000 रुपयांचे फिक्स्ड रेग्युलर इन्कम मिळेल आणि 15व्या वर्षी म्हणजे ज्यावेळी इन्कम टर्म संपेल त्यावेळी पॉलिसीधारकाने भरलेले 10 लाखांचे प्रीमियम सुद्धा त्याला पूर्णपणे परत दिले जाईल. थोडक्यात सांगायचे झाले तर तिहेरी फायदा. वयाच्या 35व्या वर्षी गुंतवणूक सुरू करून 45 वर्षांपर्यंत 12 लाखांचे विमा संरक्षण, वय वर्ष 45 ते 69 पर्यंत 93,280 रुपयांचे नियमित वार्षिक उत्पन्न आणि वयाचे 69 वर्ष पूर्ण झाल्यावर स्वतः भरलेले 10 लाख रुपये सुद्धा परत. पॉलिसी टर्म ही 10, 20, 25 आणि 30 वर्षांपर्यंतही असू शकते व त्यानुसार त्याचे बेनिफिट्स, प्रीमियम आणि लाईफ कव्हर सुद्धा वाढेल. पॉलिसीमधील दुसरा ऑप्शन रेग्युलर इन्कम विथ अन इनबिल्ट क्रिटिकल इलनेस बेनिफिट. मित्रांनो, जर तुम्ही हा ऑप्शन निवडला
तर रेग्युलर इन्कम प्लॅन प्रमाणेच सर्व बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. फक्त एक ॲडिशनल फीचर यात ऍड होते. समजा पॉलिसीधारकाने 10 वर्षांचा प्रीमियम पेमेंट टर्म निवडला आहे आणि 3ऱ्या वर्षात त्याला क्रिटिकल इलनेस म्हणजे एखादा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले, तर 4थ्या वर्षापासूनच पुढचे सर्व प्रीमियम माफ केले जातील. आणि रेग्युलर इन्कम जे 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर चालू होणार होते ते त्याच वर्षापासून म्हणजे लगेचच सुरू करण्यात येईल. पॉलिसीमधील या ऑप्शनचे हेच खास आणि अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. फक्त एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की पॉलिसी होल्डरला जर आधीपासूनच एखादा गंभीर आजार असेल तर तो या बेनिफिट्ससाठी कन्सिडर केला जाणार नाही, म्हणजे गृहीत धरला जाणार नाही. कोणकोणते गंभीर आजार झाल्यावर पॉलिसी अंतर्गत लाभ मिळतात याची लिस्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता या दोन्ही ऑप्शन्स पैकी कोणता ऑप्शन निवडायचा किंवा कोणता ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे हे पूर्णपणे तुम्हीच ठरवू शकता. पॉलिसीची संपूर्ण माहिती पुन्हा वाचायची असेल किंवा या पॉलिसीमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर टाटा AIA लाईफ इन्शुरन्सच्या अधिकृत वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.